नमस्कार मित्रांनो, मी विक्रम राजू. आज आम्ही चाललो मनोर साईडला अंडी आणण्यासाठी. तुम्ही बघू शकता दुपारचा टाइम आहे. आज अशोक भाऊ गाडी चालवायला बसलेले आहेत. गरमी जास्त असल्याने त्यांनी शर्ट काढलेला आहे. आम्ही चाललेलो आहेत मनोरकडं. मनोरच्या पुढे जाणार आहेत अंडी आणण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपल्याकडचे रस्ते किती चांगले रस्ते आहेत. असे रस्ते म्हणजे दुसऱ्या कुठंच भेटणार नाही आपल्याला. एवढे चांगले रस्ते आहेत आपल्याकडचे. बघू शकता आता आम्ही थोड्याच वेळाने मनोरला पोहोचणार आहोत. मनोर नाक्यावर हा बघा आपला विक्रमगड नाका या जव्हार नाका याला असं बोलले जातो. हे बघा हा आपला उडान पूल आलेला समोर. उडान पुलावरून सुद्धा गाड्या जात आहेत. सध्या आपण उडान पुलाला खालून जाणार आहेत. आता डाव्या साईडने जाणार आहोत कारण आपल्याला जायचं आहे पुढे या गावामध्ये अंडे आणण्यासाठी. बघू शकता ट्रॉफिक बघा तुम्ही. दुपार टाइम असला तरी आज ट्रॉफिक आहेच. आता आपण इकडनं सुद्धा उडान पुलावर टच होणार आहोत. इकडनं दुकानं बघू शकता. दुपारी वेळ असली तर दुकानावर गर्दी आहे सर्वांच्या. आता आपण उडान पुलावर कम्प्लीटपणे चालू झालेलो आहोत. इकडनं आपण हे बघा कसा आज पाऊस उघाड असला तरी डोंगर कसे हिरवगार आहे. आपण आता आलेलो आहेत ग्रुप ग्रामपंचायत देशातर्फे मनोर पुढे उदावे आपले सरस स्वागत करीत आहेत. गावामध्ये आपण आलेलो आहोत. इकडनं आता आपण जात आहोत पोल्ट्री फार्मवर. पोल्ट्री फार्मचा रस्ता शेतातला असल्या कारणाने आपण सध्या गाडी हळू चालवत आहोत. आपण आता पोहोचलो पोल्ट्री फार्मवर. पोल्ट्री फार्मवर माणसं बसलेले बघा. हे आपण आता आलेलो आहोत पोल्ट्रीमध्ये. पोल्ट्री फार्म हे अंड्या बघू शकता तुम्ही. आज आपण आजचाच प्रोडक्शन घेतलेलं आहे अंड्यांचा. गाडी लोड करायला लावलेली आहे आपली. गाडी लोड झाल्यावर आपण इकडे परत निघणार. आपल्या परतीच्या रस्त्याला निघणार. हे सागर भाऊ आहेत आपले पोल्ट्री फार्मचे मेन मॅनेजर आहेत ते. आता आपण आलेलो पुन्हा मनोरच्या CNG पंपवर आलेलो आहोत. इथं आपण आता CNG पंपवर लाईनमध्ये लागणार आहोत. इकडनं सुद्धा आपण CNG भरून झाल्यावर आपण इकडनं पुन्हा परतीच्या रस्त्याला लागणार आहोत. तुम्ही बघू शकता आता पुन्हा आपण तिथे आलेलो आहोत आपले विक्रमगड नाक्यावर. बघू शकता तुम्ही रहदारी आहे तिकडे सुद्धा. इकडे तुम्ही बघू शकता बघा. हे आपल्या किलोमीटर याच्या झाडामध्ये दिसत नाही. आपल्याकडे 21 किलोमीटर आहे इकडनंच. आणि या बोर्ड बसवलेले आहेत आपले गावाचे ठिकाण लिहिलेले आहेत. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया आपण लवकरात लवकर भेटू.